या पुढील बातमीकडे. मुख्यमंत्र्यांनी अमरावती विमानतळाचा नारळ फोडला. मात्र त्याच विमानतळाच्या नावावरून आता मात्र वाद पेटला. आणि हा वाद नेमका काय आहे, का होतोय या विमानतळाच्या नावाचा वाद, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. अमरावतीत नामांतराच्या वादाचं टेक ऑफ. उद्घाटनानंतर विमानतळाच्या नामांतराचा वाद. डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव विमानतळाला द्या. अमरावती विमानतळावरून 16 एप्रिलला प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ झाला आणि अमरावतीकरांची गेल्या 16 वर्षांची प्रतीक्षा संपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत अमरावती विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र उद्घाटनाला 24 तास पूर्ण होत नाहीत तोच विमानतळाच्या नामांतराचा वाद उफाळलाय. अवघ्या 24 तासात असा काय वाद उफाळला, पाहूया. अलायन्स एअरच्या निमंत्रणात डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख करण्यात आला. प्रत्यक्ष कार्यक्रमात प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ असा उल्लेख पाहायला मिळालाय. चुकीबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं एजन्सीकडे इशारा केलाय. तर विरोधकांकडून सरकारवर मुद्दाम नाव बदलण्यात आल्याचा आरोप होतोय. दरम्यान अमरावतीकरांनी विमानातून प्रवास सुरूही केला नाही, तोच नामांतरावरून आंदोलनाची भाषाही सुरू झाली. खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर अमरावतीतून पहिलं विमानाचं उड्डाण झालं, त्याचा अतिशय आनंद आहे. गुलाबराव महाराजांचं नाव या एअरपोर्टला देण्याचं निदर्शनास आलं. त्याचं म्हणजे गुलाबराव महाराजांविषयी आमची कुठली नाराजी नाही. ज्यांच्या कर्मभूमीत भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीत हे विमानतळ आहे, ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव त्या एअरपोर्टला पाहिजे होतं. आम्हाला असं वाटलं की आज माननीय मुख्यमंत्री महोदय त्या नावाची घोषणा करतील, परंतु वेगळं चित्र पाहायला मिळालं. येणाऱ्या काळात निश्चितच या संदर्भात फार मोठं आंदोलन होऊ शकते. एक आहे की स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते. तसं विमानतळाचं नाव घोषित पण झालं होतं, तसं पेपरमध्ये छापून पण आलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया पण दिली होती. विमान प्राधिकरणासोबत आम्ही संपर्क केला, ते म्हणले असं कुठलंही नाव देण्याची घोषणा आम्ही केलेली नाही. नेमकं विमानाच्याच कर्मचाऱ्यांच्या वतीनं जे मागं नाव दिसतंय ते प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज विमानतळ एअरपोर्ट असं दिसतंय. नेमकं आता याचं उत्तर कलेक्टर त्या विमान प्राधिकरणाला देतील किंवा विमान प्राधिकरणचे जे अधिकारी असतील त्यांना आम्ही विचारू की नाव ठरलं तर नेमकं काय ठरलं, आणि ठरलं नाही तर मग ते कधी ठरणार. अमरावती विमानतळाच्या नावावरून निर्माण झालेल्या वादात डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी पुढे आली आहे. मात्र नावाची ही चूक एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे घडली की यामागे काही राजकीय कारण आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गाजावाजा करत झालेल्या कार्यक्रमात नावाची चूक होते की केली जाते असे सवाल आता विरोधकांनी उपस्थित केले. रिपोर्ट साम टीव्ही.